मित्रांनो, IKS इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान प्रणाली असा एक विषय FYBA ला आहे. भारतातील संपूर्ण ज्ञान प्रणाली या जागतिकीकरणावर कशी प्रभावी आहे हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कळावं, त्यांच्यातील शिक्षित जागृत व्हावी आणि भारतीय ज्ञान प्रणालीतील ग्रंथ, भारतीय ज्ञान प्रणालीतील इतिहास हा विद्यार्थ्यांना समजावा, हा या विषयाचा उद्देश आहे. या विषयाचे कोऑर्डिनेटर कला शाखेचे मिस्टर डॉक्टर लोखंडे सर, मिसेस डॉक्टर हांडे मॅम, तसंच डॉक्टर घनबहादूर सर आणि आपल्या महामहिम प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅम. आजचा आपला विषय आहे प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली याचा जागतिक प्रभाव. तर भारतीय ज्ञान प्रणाली जी आहे तिचा जागतिक प्रभाव कसा होता, कसा पडला भारतीय ज्ञान प्रणालीचा, या संदर्भात हा खूप मोठा इतिहास आहे. याबद्दल आपण दोन दिवस जरी व्याख्यान देत राहिलो तरी त्या व्याख्यानाचा विषय संपणार नाही. परंतु मुख्य मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी मी प्रस्तुत करत आहे. मी डॉक्टर सागर चौधरी, असिस्टंट प्रोफेसर हिंदी विभाग. तर आपण आधी जागतिकीकरण म्हणजे काय हे समजून घेऊया थोडक्यात. जागतिकीकरण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे कल्पना, ज्ञान, माहिती, वस्तू आणि सेवा हे घटक जगभर पसरतात. व्यवसायात मुक्त व्यापार, देशांमधील भांडवलाचा मुक्त प्रवाह आणि श्रमिक बाजारपेठांसह परकीय संसाधनांमध्ये सुलभ प्रवेश, जास्तीत जास्त परतावा आणि सामान्य फायद्यासाठी चिन्हांकित केलेल्या एकात्मिक अर्थव्यवस्थाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द आर्थिक संदर्भात वापरला जातो. यात प्रमुख घटक राजकीय, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, भौगोलिक, व्यापार जगत आणि मानवी संबंध याचाही निकटचा संबंध येतो. मित्रांनो, केवळ जागतिकीकरणाचा अभ्यास या आधुनिक काळात केवळ अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित असला तरी सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, भौगोलिक आणि व्यापार दृष्टिकोनातून ज्या कला, कौशल्य, आपले धार्मिक ग्रंथ आहे याचाही त्याशी निकट संबंध येतो. कारण प्रकाशन ही खूप मोठी एक संस्था या देशात, या संपूर्ण जगात प्रभावी झाली आहे. तर या संदर्भात पहिला विषय आपण बघू, आर्थिक प्रभाव. तर आर्थिक प्रभाव या संदर्भात आपला हा विषय आहे प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली. तर आधुनिक काळाचा विचार केला ज्ञान प्रणालीचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव जागतिकीकरणावर झाला, अर्थशास्त्रावर झाला आणि ज्ञान प्रणालीवर झाला. अनेक ठिकाणी त्यांच्या या ग्रंथाचे संदर्भ अनेक विद्यापीठात दिले जातात. परंतु अर्थशास्त्र प्राचीन हा शब्द आल्यामुळे भारतीय ज्ञान प्रणालीसाठी कौटिल्य हे नाव सर्वात पुढे येतं. कौटिल्याचे अर्थशास्त्र आहे, त्याला संस्कृत अर्थशास्त्रम अनुवाद त्याचा आहे अर्थशास्त्र. भारतीय संस्कृत ग्रंथ आहे ज्यावर राज्यशास्त्र, आर्थिक धोरण आणि लष्करी धोरण आहे. चाणक्य, ज्यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणून ओळखले जाते, ज्यांना परंपरेने मजकुराचा लेखक म्हणून श्रेय दिले जाते. चाणक्य हा तक्षशिला येथील विद्वान होता. मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा शिक्षक व पालक होता. काही विद्वान या तिघांना एकच मानतात तर काहींना या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मजकूर बहुधा शतकानुशतके अनेक लेखकांचे कार्य आहे. इसवी सन पूर्व 2 शतक किंवा 3रे शतक यामध्ये हा अर्थशास्त्र ग्रंथ विकसित झाला. हा ग्रंथ हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि या पुढे आपण बघूया हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी अभ्यासासाठी आहे, मास्टर्सला आणि PhD साठी. अर्थशास्त्र 12व्या शतकापर्यंत प्रभावशाली होते, नंतर नाहीसे झाले.
काय म्हणतोस? काय म्हणतो? नाही नाही, चालू आहे ना. बाराव्या शतकापर्यंत प्रभावशाली होते, ते नाहीसे झाले. आर रामशास्त्री यांनी 1905 मध्ये ते पुन्हा शोधून काढले. त्यांनी ते 1909 मध्ये प्रकाशित केले. पहिला इंग्रजी अनुवाद रामशास्त्री यांनी 1915 मध्ये प्रकाशित केला. अर्थशास्त्र या संस्कृत शीर्षकाचे भाषांतर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र असे केले जाऊ शकते. संस्कृत मध्ये अर्थ हा शब्द बहुसंख्यक या अर्थाने घेतला जातो. कामाला व्यापक व्याप्ती मिळावी, सरकारचे स्वरूप, कायदा, दिवाणी आणि फौजदारी न्यायालय या संपूर्ण सिद्धांताचा जागतिकीकरणावर परिणाम या ग्रंथाचा निश्चितपणे आहे. मजकुरात हिंदू तत्वज्ञानाचा समावेश आहे. त्या काळची कृषी, खनिजे शास्त्र, खाणकाम आणि धातू, पशुसंवर्धन, औषध, जंगले आणि वन्यजीव या संपूर्ण क्षेत्रांचा अर्थशास्त्रामधील प्रभाव जो आहे तो कौटिल्यांनी प्रभावित केला. नीतिमत्ता, राजाला सल्ला देणे या संदर्भातील संपूर्ण गोष्टी या ग्रंथामध्ये प्रदर्शित केल्या आहे. कृत्यामुळे किंवा युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशात, बघा मित्रांनो, कौटिल्यांनी जो हा ग्रंथ लिहिला त्यामध्ये युद्ध आणि आर्थिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास देखील त्या संदर्भात त्यांनी विश्लेषण दिले आहे. 1905 मध्ये हस्तलिखित सापडेपर्यंत वसाहती काळातील विद्वानांनी हा मजकूर गमावलेला मानला होता. अर्थशास्त्राची एक प्रत हाताळताना शास्त्रीयांना खूप अडचणी आल्या. तामिळ ब्राह्मणांनी या अध्यक्षतेखाली अनेक सभा घेतल्या. लुईस राईस द्वारे ग्रंथपाल रुद्रपत्न रामशास्त्री यांनी अर्थशास्त्र म्हणून मजकुराची ओळख पटवली. 1905 ते 1909 दरम्यान या ग्रंथाच्या प्रभावी प्रती म्हैसूर ॲटोक्वेरी जर्नल्स मध्ये प्रकाशित झाल्या. 1950 च्या दशकात गुजरात मधील पाटण येथील जैन ग्रंथालयात अर्थशास्त्राच्या उत्तर प्रती सापडल्या. 1959 मध्ये प्रकाशित केलेली प्रत ही पहिली प्रकाशित प्रत मानली जाते. बघा, आणि त्यानंतर समस्त भारतात हा ग्रंथ प्रदर्शित झाला. कौटिल्याचे समस्त भारतीय नाही तर जागतिक क्षेत्रात त्याची अर्थशास्त्र, त्याची राजनीती आणि त्याची युद्धकला या संदर्भात अनेक उदाहरणे देता येतील. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2013 मध्ये ऑथेंटिक रीतीने या ग्रंथाचे प्रकाशन केले. जागतिकीकरणाचा प्रभाव या मुद्द्यामध्ये योगशास्त्र या विषयाचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. आपण बघतो समस्त जागतिक क्षेत्रात किंवा व्यक्तिगत जीवनात तणाव ही मोठी समस्या आहे. योग आणि ध्यानधारणा याद्वारे तणाव घालवता येतो हे संपूर्ण जगाला पटले आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून हा समस्त विश्वात साजरा केला जातो. 21 जून बरोबर आहे ना? 21 जून समस्त विश्वात हा साजरा केला जातो. योग शास्त्राचा उगम काही हजारो वर्षापूर्वी कोणत्याही धर्माच्या आणि विश्व कल्याणाच्या दृष्टीने योगशास्त्र हा महत्वाचा विषय आहे. हजारो वर्षापूर्वी कोणत्याही धर्माच्या आणि विश्व प्रणालीच्या जन्माच्या खूप आधीपासून योग हा विषय होता. पहाटेपासून योग करणे, योग आख्यायिकेचा शिव हे मुख्य योगी, आदियोगी, प्रमुख गुरु आणि आदिगुरु म्हणून पाहिले जातात. काही हजार वर्षापूर्वी हिमालयातील कांती सरोवर काठच्या आदियोगींनी आपले 7 ऋषी जे होते त्यांनी या योगाची निर्मिती केली असे मानले जाते. दक्षिण अमेरिकेसह जगाच्या विविध भागात हे संपूर्ण योगाचे साम्राज्य त्यांनी पसरवले. अनेक ग्रंथात योगशास्त्राची निर्मिती कधी झाली याविषयी अनेक मतभेद आहेत. त्यामुळे 7 ऋषी जे आहेत त्यांनी पौराणिक
आपल्या धर्मग्रंथांमध्ये त्यांनी हे पसरवले. उत्तर आफ्रिके, दक्षिण अमेरिकेसह योगाची प्रचार प्रसार केला. सध्याच्या काळातील संशोधकांनी जगभरातील प्राचीन समाजामधील जवळपासच्या समांतराची नोंद केली आहे आणि आश्चर्य व्यक्त केले जाते की तथापि भारतातच योगिक चौकटीने त्याच्या संपूर्ण अभिव्यक्ती शोधली. अगस्त्य सप्तर्षी उपखंडात या ऋषींनी प्रवास केला आणि योग शास्त्राची प्रचार प्रसार केला. योगिक विचार प्रक्रिया, योग साधना, सिंधू सरस्वती खोऱ्यातील सभ्यतेची सील आणि जीवाश्म अवशेषाची संख्या, प्राचीन भारतात योगाची या दरम्यानच योगाची उपस्थिती दर्शवली जाते. चिन्हे, देवीच्या मूर्तीचे शिक्के, तंत्र योगाचे सूचक आहेत. लोक परंपरा, सिंधू संस्कृती, वैदिक आणि उपनिषद वारसा, बौद्ध आणि जैन प्रथा, दर्शने, महाभारत रामायणातील गाथा, शैव वैष्णव आणि तांत्रिक रीतिरिवाजामध्ये योगाची उपस्थिती उपलब्ध आहे. शिवाय दक्षिण आशियातील गूढ रीतिरिवाजांमध्ये एक आदिम आणि भेसळ नसलेला योग होता. हा तो काळ होता जेव्हा गुरूंच्या तत्काळ मार्गदर्शनाखाली योगाचा अभ्यास केला होता. मित्रांनो, मी एक पुनश्च या इथं प्रस्तुत करतो की भारतात जी होती, भारतात आश्रम व्यवस्था होती. ही जी आधुनिक काळात हॉस्टेल व्यवस्था चालू आहे, ही आश्रम व्यवस्थेची देण आहे. आश्रम व्यवस्थेने दिली. आश्रमात जाऊन अध्ययन करणे, साधना करणे, योग साधना करणे हा उपासनेचा एक भाग होता. वैदिक काळात सूर्याला सर्वात लक्षणीय महत्व होते. सूर्य शक्ती हा स्वतंत्र संप्रदाय आता निर्माण झाला आहे आधुनिक काळात. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, सूर्य नमस्कार करून कोवळ्या उन्हात बसणारे. मित्रांनो, आधुनिक काळात लोकांना व्हिटॅमिन डी ची कमी पडत आहे. कोवळ्या उन्हात जर आपण रोज 10-15 मिनिटे बसलात, हे भारतीय ग्रंथात आधीपासून लिहिले आहेत. सूर्य नमस्कारम सूर्यास्त प्रथम दर्शनम या पद्धतीने लिहिलेले ही जी साधना आहे ही सूर्यापासून मिळते. तर या योग साधनेचा एकंदरीत अंदाजे 2700 ईसा पूर्वच्या काळात वेदशास्त्राची निर्मिती झाली. वेद, उपनिषदे, स्मृती, बौद्ध धर्माची शिकवण, आपले पणिनी यांनी लिहिलेले ग्रंथ, महाकाव्य. तर याच दरम्यान पतंजली यांनी योग शास्त्र, पतंजली योगम नावाचा ग्रंथ लिहिला, त्यालाच पतंजली योग असे म्हटले जाते. योग दर्शन ज्यांचा मूळ ग्रंथ होता. जगात 44 योग विद्यापीठे आज योगशास्त्र शिकवत आहे. निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेक औषधींचे उत्पादन होत आहे. विदेशात आर्थिक दृष्टिकोनातून आणि अनेक कंपन्या उत्पन्न होत आहेत. या कंपन्यामार्फत आर्थिक देवाणघेवाण होत आहे. हाच भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रभाव असून या ज्ञान प्रणालीद्वारे मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. पतंजली योग विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ असून डॉक्टर बाबा रामदेव आणि त्यांचे शिष्य बालशास्त्री यांनी सायकलवर प्रवास करून हे विद्यापीठाची निर्मिती केली. अनेक लोकांनी त्यांना धनदान केलं आणि या विद्यापीठातून ते खूप मोठ्या प्रचार प्रसार करत आहेत हरिद्वार येथे. पुढचा आपला विषय आहे गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञान या संदर्भात भारतीय ज्ञान प्रणालीचा खूप मोठा वाटा आहे. कणाद नावाचे एक मोठे ऋषी होते. हे प्राचीन भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनी जगात सर्वप्रथम अणु सिद्धांत मांडला. अणु, सूक्ष्माती सूक्ष्म अणु, ज्याप्रमाणे आपण रुदरफोर्ड आणि अनेक शास्त्रज्ञ विज्ञानातील यांची उदाहरणं देतो. तर कणाद यांनी पहिले आधी तो सिद्धांत मांडला. ज्यावेळी मित्रांनो इंग्रजांचा काळ होता, त्यावेळी अनेक इंग्रज या ठिकाणी, शास्त्रज्ञ या ठिकाणी आले. अमेरिका आणि इंग्लंड यातही, या अमेरिकेतीलही अनेक लोक या ठिकाणी आले. त्यांनी आपल्या ग्रंथांचा अनुवाद केला आणि तो सिद्धांत त्यांनी पुढे चालवला आणि त्याचा अभ्यास करून ज्यावेळी आपण म्हणतो मूलभूत सिद्धांत, तर मूलभूत सिद्धांत, माझं ठाम मत आहे, मूलभूत सिद्धांत हे भारतीय शास्त्रज्ञांनी आणि ऋषी मुनींनीच मानलेले आहेत आणि त्या मूलभूत सिद्धांताचा वापर इतर शास्त्रज्ञांनी केला. तर या सिद्धांतानुसार अणूंची रचना आणि अणु पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात, ही संकल्पना त्यांनी आपल्या वैशेषिक सूत्रात मांडली. अनेक ऋषी आणि अनेक वैज्ञानिक भारतात पुरातन काळात होऊन गेले. त्यातच ही यादी खूप मोठी होऊ शकते, परंतु भास्कराचार्य मोजमापन संदर्भातील अभिनव पद्धती, विभिन्न एकके आणि यंत्रे यांची महत्वपूर्ण माहिती सिद्धांत शिरोमणी मध्ये त्यांनी हे प्रस्तुत केले. सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथाबद्दल मजेने असे म्हणायचे की सिद्धांत शिरोमणी वाचून
तुम्ही एखाद्या झाडावर किती पाने आहेत ते सुद्धा सांगू शकतात. यावरून त्यांच्या ग्रंथाची महानता समजून येते. त्यांच्या बीजगणित या ग्रंथाची आजपर्यंत सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. बीजगणित हा विज्ञानातील सर्वात भाषांतरे झालेला ग्रंथ असून भास्कराचार्यांनी दिलेल्या अत्यंत कठीण अशा सूत्रांवरून आपल्याला त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते. गणिताची मनापासून आवड असलेले लोक या ग्रंथाचा अभ्यास करतात. आर्यभट्ट हे महान गणित तज्ञ आणि वैज्ञानिक होते. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणिताचे विश्वातील विश्वगुरु आणि बीजगणिताचे महर्षी म्हणून त्यांना ओळखले जाते. सखोल अभ्यास वयाच्या 23व्या वर्षीच त्यांचे बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक मानण्यात येते. जगाला शून्य दिला. मित्रांनो, एक मनोरंजनाचा भाग आहे. एक फिल्म होती पूर्व आणि पश्चिम, त्याच्यामध्ये भारत नावाचं कॅरेक्टर होतं मनोज कुमार यांचं. तर त्या मनोज कुमारला हिनवलं जातं आणि बोललं जातं की भारत, आपने आपके सभी भारतीयों ने इस देश को क्या दिया है, सर सिर्फ जीरो दिया है, जीरो. तो मनोज कुमार कहते हैं, एक गीत है, अभी उसके बोल मुझे ठीक से याद नहीं है. जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने, तब दुनिया को गिनती सिखलाई. भारत ने मेरे भारत ने, 33.0 भारत तो, 33.0 म्हणजे दशमान पद्धती ही भारताने दिली आहे. जब चांद पे जाना मुश्किल था, शून्य भारताने दिला. दशमलव पद्धती, दशांश पद्धती, आधुनिक दशांश नोटेशनच्या विकासावर खूप प्रभाव पाडला. जॉन नेपियर यांनी 1914 मध्ये प्रकाशित केलेल्या मरिफिक लॉगरिथम कॅनिसिस डिस्क्रिप्टिओ या ग्रंथाचा दशांश बिंदू नोटेशन सादर केले. ते आर्किमिडीसचे यांच्या वाळूच्या रेकनरच्या दशांश स्थिती प्रणालीचा शोध लागला. तो या गणित तज्ञाच्या माध्यमातूनच. हिटाईट हायरोग्लिफस इसवी सन पूर्व 15व्या शतकातील देखील पूर्णपणे दशांश होते. दशांश पूर्णांकांच्या सर्वात प्राचीन ज्ञात भौतिक वापरामध्ये आपल्या भारतीय ज्ञान प्रणालीचा उपयोग होतो. तर पुढचे महत्वाचे मुनी आहेत शुश्रूष. मित्रांनो, ही गणित पद्धती जर जगापुढे आलीच नसती, शून्याचा शोध लागलाच नसता, दशमलव पद्धती, अंश पद्धती जर आलीच नसती, तर आज गणिताची काय अवस्था असती याचा विचार आपण करू शकता. सुश्रुत मुनी हे सर्जरी, फादर ऑफ सर्जरी. सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्य विशारद होते. सुश्रुत संहिता आपल्या ग्रंथात त्यांनी 300हून अधिक शस्त्रक्रियांच्या पद्धती, शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या 120हून अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे 8 भागात वर्गीकरण केले गेले. छेदन, भेदन, लेखन, आहरण, व्याधन, ईसन, श्रवण, शिवण या 8 क्रिया त्यांनी प्रस्तुत केल्या आणि या ग्रंथाचा अनुवाद करूनच संपूर्ण जगाने सर्जरीचा शोध लावला. सुश्रुत मुनी म्हणून त्यांना ओळखले जाते. तर अशा पद्धतीने भारतीय विज्ञानाचा जागतिकीकरणावर प्रभाव आहे. आपण जर बोलत राहिलो तर 2 दिवसही बोलू शकतो. इतकी जबरदस्त भारतीय ज्ञान प्रणाली असून त्याचा जागतिक प्रभाव आहे. पुढचे आपले क्षेत्र आहे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र. जागतिकीकरण सांस्कृतिक आणि आर्थिक प्रणालीच्या अभिसरणाने चालते. हे अभिसरण राष्ट्रांमधील परसंवाद, एकात्मकता आणि परस्परावलंबन वाढवते आणि काही बाबतीत आवश्यक असते प्रोत्साहन देणे हे जगातील अध्यात्मावरच अवलंबून असते. जितके देश आणि प्रदेश राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक दृष्ट्या एकमेकांशी जोडले आहेत ते जागतिकीकरणामुळेच. वैदिक काळातील ज्ञान साधनेचा प्रभाव या संपूर्ण विश्वावर आहे. वैदिक ज्ञान भारतीय संस्कृती आणि धार्मिक अभ्यासावर आधारित आहे. प्राचीन ग्रंथ आपले तत्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान याचा समग्र ज्ञान साठा या विश्वात पसरला असून वैदिक ज्ञानाला वेदांत असेही म्हणतात. वैदिक ज्ञानाशी संबंधित काही खास गोष्टी. वैदिक ज्ञानामध्ये मानवी जीवन, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासासाठी जीवनाचे नियम आणि मूल्ये यांचा अभ्यास केला जातो.
वैदिक ज्ञानामध्ये वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत, पुराणे आणि तांत्रिक साहित्य यांसारख्या धार्मिक ग्रंथाचा समावेश होतो. मित्रांनो, असे समजले जाते की पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स ही संजयने ज्यावेळी श्रीकृष्णाला गीता सांगितली, ज्या धृतराष्ट्राला त्या रणांगणावर काय चालू आहे हे सांगितलं, तर या ठिकाणी ही पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स होती असे समजले जाते. हे किती मिथक आहे आणि किती सत्य आहे यावर विचार करावा लागेल. या आपल्या आपल्या ज्ञानावर अवलंबून आहे, आपल्या आपल्या अनुभवावर अवलंबून आहे. परंतु असे मानले जाते की महाभारतात ते लिहिले आहे, आपल्या भारतीय पुराणात लिहिले आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. वैदिक ज्ञानामध्ये योग, वैदिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयाचा समावेश होतो. वैदिक ज्ञान शिष्य परंपरेतून दिले जाते आणि वैदिक ज्ञानाला श्रुती असे म्हणतात. मित्रांनो, जगातील अध्यात्मावर आणि संपूर्ण या आध्यात्मिक क्षेत्रावर राज करणारे दोन संप्रदाय, वारकरी संप्रदाय तर संपूर्ण जगात आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात इस्कॉन हा श्रीमद भागवत गीतेने दिलेला एक मोठा संदेश. इस्कॉन संप्रदाय आपल्याला माहिती आहे, मोठ्या प्रमाणात धार्मिक ग्रंथांचे प्रकाशन आणि मोठ्या प्रमाणात त्या सर्व ज्ञानाविषयी, श्रीकृष्णाविषयी, त्याने दिलेल्या संदेशाविषयी इस्कॉन हा खूप मोठा. आणि रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त आध्यात्मिक क्षेत्रातील पहिली व्यक्ती डॉक्टर पांडुरंग शास्त्री आठवले. स्वाध्याय परिवार हा संपूर्ण भारतात, त्यावेळी मला आठवतं, मी लहान होतो, माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो, केवळ ज्ञानाद्वारे आणि आपल्या व्याख्यानाद्वारे आणि भावफेरीद्वारे आणि त्यांचे जे उपक्रम होते त्याद्वारे माणसांना व्यसनाधीनतेपासून दूर करणारा हा व्यक्ती, हे व्यक्ती पांडुरंग शास्त्री आठवले यांनी श्रीमद भागवत गीतेचा प्रचार प्रसार केला. आधुनिकतेच्या विचारांनी श्रीमद भागवत गीता संपूर्ण जगात पसरवली आणि जागतिकीकरणावर रेमन मॅगसेसे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार ज्याला म्हटले जाते, तो रेमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना प्राप्त होता. आध्यात्मिक क्षेत्रातली पहिली व्यक्ती होती. तर पुढचं आहे प्राचीन चित्रकला आणि आदिवासी कला. तर अनेक प्रदेश आणि शतके पसरलेली भारतीय चित्रे, पवित्र ग्रंथांच्या चित्रणापासून ते दैनंदिन जीवन, निसर्ग, अमूर्त थीम्सच्या चित्रणाद्वारे हे आदिवासी संस्कृतीचे आणि साहित्याचे वैशिष्ट्य आहे. गुहाचित्रे, अजिंठा आणि एलोरा लेणी, बौद्ध वारसा आणि कथा दर्शवणारी भव्य भित्तिचित्रे, मंदिर कला, हिंदू, जैन आणि इतर धार्मिक मंदिरांना सुशोभित करणाऱ्या विस्तृत कोरीव काम, शिल्पे, भिंतीचित्र यांचा समावेश होतो. मुघल एनिएचर पेंटिंग्स या महत्वपूर्ण आहेत. राजपूत पेंटिंग्स, राजपूत आणि मोगल साम्राज्याचा एकत्रित चित्रकरणाचा जो काळ होता तो अत्यंत महत्वपूर्ण होता. या दरम्यान अनेक नैसर्गिक चित्र जे आहे, नक्षीकाम आहे, हे आपल्या वास्तुकलेत दिसते, अनेक स्तंभांवर दिसते. हे जाऊन आपण जयपूर, राजस्थान मध्ये, मध्य प्रदेश मध्ये भीमबेटका येथे हे बघू शकतो. त्यानंतर वारली पेंटिंग, वारली पेंटिंग ही जागतिकीकरणाची एक सिंबॉल बनली आहे. आदिवासी ही वारली पेंटिंग मध्ये संशोधन करून अनेक वारली पेंटिंग या बनवल्या जातात. आपल्या शर्टांवर, आपल्या कपड्यांवर हे प्रस्तुत करून जगात त्या कपड्यांचा व्यापारीकरणात वापर केला जातो. वारली पेंटिंग ही आदिवासी संपूर्ण विश्वात वारली पेंटिंग सर्वात मशहूर आहे, सर्वात प्रसिद्ध आहे. तर पट्टचित्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उगम पावलेले हे एक पारंपरिक कापड आधारित स्क्रोल पेंटिंग संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जागतिक आर्थिकीकरणाच्या व्यवस्थेमध्ये आता सध्याच्या काळात, वर्तमान काळात महत्वपूर्ण आहे. चित्रकला, कलात्मक
गोष्टी, त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून चालत आलेले आपले सूतकाम, भारतातील अनेक भागात पुरातत्व विभागाने प्रसिद्ध केलेले भिंतीवरील चित्रे, ऐतिहासिक पुरुषांनी देखील त्याचा आनंद लुटला होता आणि वर्तमान काळातही त्याचा आनंद लुटला जातो. तर याचप्रमाणे चित्रकला आणि युरोपियन जी चित्रकला याचा ताळमेळ करून त्याचं फ्युजन करून समोर एक कापड निर्मिती केली जाते, एक नक्षीकाम केले जाते. फॅशन जगात त्याचे खूप मोठे महत्व आहे आणि भारतातील नक्षीकामाचे यात मोठे योगदान आहे. यात हे प्रकर्षाने इथं प्रस्तुत केले जावे. ठीक आहे, धन्यवाद. पुढचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे पर्यटन. भारतीय ऐतिहासिक ज्या गुफा आहेत, ऐतिहासिक ज्या लेणी आहेत, ऐतिहासिक ज्या कोरीव काम आहे, हे बघण्यास आत्ताच्या आधुनिक काळात, प्रसिद्धीच्या काळात जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. तर आपल्या संपूर्ण या भारतीय आर्थिक उलाढालीत 20% वाटा भारताचा हा 20% वाटा पर्यटनाचा आहे. आपल्याला 20% महसूल यातून मिळतो. पुढचा मुद्दा आहे खेळ. कबड्डी आणि खो खो हे खेळ ख्रिस्तपूर्व 300 पासून खेळले जातात. ऑलिम्पिक मध्ये सध्याला हे खेळ आहेत आणि ऑलिम्पिक मध्ये त्या संदर्भात अनेक मेडल्स मिळवले जातात. आपला पुढचा मुद्दा आहे नृत्य आणि संगीत. भारतातील शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत हे याचे विद्यापीठ आहे. जेडी आर्ट, मुंबई, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी सेंटर आहेत. अनेक जगातील विद्यार्थी त्या ठिकाणी नृत्य, शास्त्रीय संगीत शिकत आहेत. अनेक ठिकाणी आपल्या कलावंतांचे जगभरात शोज होतात. त्या ठिकाणी आपली शास्त्रीय कला प्रस्तुत केली जाते आणि मनोवैज्ञानिक वैद्यकीय थेरपीमध्ये संगीत थेरपी जी आहे त्यात भारतीय संगीताचे खूप मोठे योगदान आहे. मोठ्या मोठ्या मनोरुग्णांना संगीत थेरपीद्वारे सुव्यवस्थित केले जाते, सुव्यवस्थित पदावर आणले जाते. तर या दृष्टिकोनातून एक वेगळा मुद्दा आहे आपला 7वा मुद्दा, शांततेचा संदेश. मित्रांनो, भारत हा अति प्राचीन काळापासून एक शांतताप्रिय देश आहे. तर आपल्यावर अनेक आक्रमणे झाली. या दौरान यावेळी आपण शांत राहिलो. अनेक संस्कृती येथे आल्या, वसल्या, त्यांचा निर्माण झाला आणि आपला एक संदेश आहे, युद्ध नको पण बुद्ध हवा. संत ज्ञानेश्वरीद्वारे आपल्या प्रस्तावनेत पसायदान दिले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानवे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे काय आहे? आपल्या ज्ञान परंपरेत विश्वकल्याणाची भावना. सा विद्या विमुक्त, जे मुक्त करते तेच खरे शिक्षण. वसुधैव कुटुंबकम, भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश या 20 आणि 21व्या शतकात, 21व्या शतकाचे जर उदाहरण घेतले तर भारत हा जागतिक शांतता दूत आहे असे व्लादिमीर पुतिन रशियाचे अध्यक्ष म्हणतात. संयम काय आहे हे भारताला माहित आहे. डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी अमेरिका आणि इराकचे युद्ध सुरू होते. मध्यस्थी करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी युनो मध्ये
हिंदी भाषेतून अभिभाषण दिले. हिंदीतून भाषण देणारे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, की जगाच्या पातळीवर आमची एक अशी भाषा आहे की जे संपूर्ण ज्ञानाचा प्रसार करत आहे. हे संपूर्ण विश्वाला त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर आपले वर्तमानकालीन पंतप्रधान, आजी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देखील अनेक देशातील तणाव मिटवला आहे. G20 सभेचे ते अध्यक्ष होते. तर हे का झाले? तर भारताच्या विश्व कल्याणामुळे झाले. भारताच्या शांतीपूर्ण वातावरणामुळे. तर शांततापूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारा हा माझा भारत, याला मी नमन करतो. आणि प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा जागतिक प्रभाव जो आहे, थोडक्यात या मुद्द्यांमध्ये आपल्या पुढे प्रस्तुत केला आहे. यात आपण अजून ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञानात भर टाकावी. हे व्याख्यान केवळ दिशादर्शक होते. समग्र व्यापक दृष्टीने अनेक मुद्द्यांना प्रस्तुत करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. श्री IKS चे प्रमुख कला शाखेचे लोखंडे सर, हांडे मॅडम आणि मान्यवर तसेच प्राचार्य मंजुषा कुलकर्णी यांना मी हार्दिक आभार मानतो यांचे. धन्यवाद. या ठिकाणी मला ही संधी प्रस्तुत दिली त्याबद्दल मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.